आज आपण कुठलंही वाटण न बनवता मसाला वांगी बनवणार आहोत। बनवायला खूप सोपी आहे। घरच्याच मसाल्यात 10 मिनिटात खूप चविष्ट भाजी बनते। अशा पद्धतीने एकदा बनवली तर वांगी न खाणारेही आवडीने खातील याची खात्री आहे। इथे मी हिरवे वांगे घेतले, असे जाडे देठ असले तर कोवळे असतात वांगे। आता आपण याला असे काप देऊन घेऊया। आपल्याला मसाले वांगे बनवायचे आहे, पण वाटण न करता साधे सोपे। तर हे असं दांडी कापून घेते, थोडी एकदम मोठी दांडी आहे तर, आणि त्याला असे काप देते। असे एकदम खालीपर्यंत नाही द्यायचे, असे आपण जसं मसाला भरली वांगी करतो तेव्हा देतो तसे। हे बघा, असं जर दाटसर जर हे असेल तर कोळ असते वांग, तर घ्यायच्या वेळी केव्हा पण तसे घ्यायचे। आता इथे मी पाणी घेतलंय, पाण्यात थोडं मीठ घालते 1 चम्मच, आणि त्यात हे वांगे असे काप दिलेले टाकून ठेवायचे। म्हणजे वांग्याला वरती जे हे असतात ते पण निघतं। 10 मिनिट तरी टाकून ठेवायचे आणि काळे पडत नाहीत वांगे। हे बघा, अशा प्रकारे मी सगळे वांगे कापून घेतले, मीठ पाण्यात ढवळून घेतलंय, आणि आता हे असे आपल्याला ठेवून द्यायचे। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। इथे मी एक कढाई घेतली आहे, त्यात 2 मोठे चम्मच तेल घेतलंय। वाटण यात भरता मसाले वांगे करतोय, त्यामुळे आता हे जे मधले काप आहे त्याला मी असं चिमूटभर थोडंसं मीठ लावते। मीठ लावल्याने काय होतं की हे वांगे फिके वाटत नाही, चवीला थोडे चांगले वाटतात। सगळ्याच वांग्याला एकदम किंचित असं मीठ लावायचं, एकदम जास्त नको, असं लावून घ्यायचं। आणि आता हे वांगे आपल्याला थोडे फ्राय करून घ्यायचे। तेल बघा गरम झालंय, हे बघा थोडे परतून घ्यायचे। असे सगळ्या साईडला तेल लागलं जातं। 2 मिनिट जर आपण वांगे व्यवस्थित वाफून घेतले ना तर भाजीला खूप छान चव येते। हे बघा कलर बदलतोय। असं आता मी झाकण ठेवते आणि 2 मिनिट वाफवून घेते। हे बघा, आपले वांगे व्यवस्थित परतले गेले। आता मी हे काढून घेते। आता जे आपण वांगे फ्राय करून घेतले त्यातच मी आता मोहरी घालते, थोडं जिरं घालते, थोडं हिंग घालते। हे बघा व्यवस्थित तडतडले गेलंय। आता मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक कापून घेतले। बघा एकदम बारीक कापून घेतले। कांदे एकदम बारीक कापून घ्यायचे, त्यामुळे आपला रस्सा दाटसर बनतो। आपण इथे कुठलंच वाटण करणार नाही, म्हणून हे आपल्या रस्स्याला दाटसरपणा कांदा टोमॅटोनीच येणार, त्यामुळे हे शक्यतो एकदम बारीक कापून घ्यायचे। आता हे आपल्याला कांदे व्यवस्थित परतून घ्यायचे। हे बघा 2 मिनिट परतून घेतले, थोडा लालसर कलर आलाय। बघा कलर बदल झालाय आपला। आता 1 मोठा चम्मच आलं लसूण पेस्ट घालते। आता कांदे आणि आलं लसूण पेस्ट अजून 2-3 मिनिट आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे, म्हणजे आलं लसूण पेस्ट पण शिजले जाते आणि कांदे पण लालसर होतात। हे बघा आता 2-3 मिनिट झाले। मी सतत अशी परतून व्यवस्थित कांदे आणि आलं लसूण पेस्ट शिजवून घेतली। तुम्ही बघू शकता इथे तेल पण सुटलंय। आपण जेव्हा वाटण बनवतो तेव्हा कांदा परतून घेतो, चांगला भाजून घेतो ब्राऊन। तर यात आपण वाटण न बनवल्यामुळे आपल्याला हाच कांदा चांगला ब्राऊन परतून घ्यायचा आहे, तेव्हाच आपल्या भाजीला छान रस्सा पण येईल आणि चव पण बिलकुल मसाला वांग्यासारखी बनणार। आता तेल पण सुटलंय आणि कांदा एकदम कमी झालाय आणि छान लालसर परतला गेला। तर आपल्याला या भाजीमध्ये कांदाच व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता आपण सुके मसाले घालूया। इथे अर्धा चम्मच मी जिरे पावडर घातली, 1 चम्मच भर धने पावडर, इथे 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, इथे हे तिखट आहे, हळद अर्धा चम्मच, इथे मी अर्धा चम्मच काळा मसाला घेतलाय, हा आमचा विदर्भाचा काळा मसाला आहे, अर्धा घालते, बाकी वरून घालूया नंतर भाजी शिजल्यावरती। आता हे मसाले 1 मिनिट व्यवस्थित तेलात परतून घ्यायचे। बघा 1 मिनिट झालाय, मसाले परतले गेले। आता आपल्या रस्स्याला दाटसरपणा येण्यासाठी मी इथे 1 चम्मच फुटाण्याचा डाळवा असतो ना त्याचं पावडर घेतलाय। शेंगदाणा पावडर घातलं तरी चालेल, कोणाला शेंगदाणा पावडर आवडतं त्यांनी ते पण घातलं तरी चालतंय। आता इथे मी 2 मोठ्या साईजचे टमाटर घेतले, हे पण बारीक कापून घेतलेले। एकदा मिक्स करते, मीठ घालते कारण टोमॅटो चांगले शिजायला पाहिजे।
1 चम्मच पाणी घालते म्हणजे आपले मसाले जळायला नको। आणि आता हे मिक्स करून आपल्याला टोमॅटो सगळं एकजीव होईपर्यंत व्यवस्थित झाकण ठेवून शिजवून घ्यायचं। हे बघा 2-3 मिनिट झाले, मी मध्ये मध्ये 1 मिनिटांनी असं परतून घेतलं। इथे मी कोथिंबीर घालते। आपण मसाल्यात जर कोथिंबीर घातली तर भाजीला छान चव येते। बघा किती छान दाटसर ग्रेव्ही तयार झाली आपली। आता आपण यात वांगे घालूया। वांगे घालून याच्यावरती असं कोटिंग द्यायचं म्हणजे त्यात पण जातं, आपण जे काप दिले आहे ना त्यात पण मसाला शिरला जातो। आणि याला झाकून ठेवूया 2 मिनिट। बघूया आपण। बघा 2 मिनिट झाले। आता मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलं। केव्हा पण रस्सा भाजीला गरम पाणीच घालायचं म्हणजे आपला तरी छान सुटते। आता इथे आपल्याला हवं तसं पाणी तुम्ही ऍडजस्ट करू शकता। एकदम जास्त पातळ हवं असेल तर जास्त पाणी घालायचं। मी इथे एकदम दाटसर पण नाही आणि एकदम पातळ पण नाही, असं मीडियम ठेवते। एकदा मिक्स द्यायचा हलक्या हाताने, नाहीतर वांगे तुटला। तर झाकण ठेवून 5 मिनिट शिजवून घ्यायचं वांगे। हे बघा एकूण 5 मिनिट झाले। आता बघूया आपली भाजी शिजली का ते। वांगे बघूया शिजले का ते। बघा व्यवस्थित शिजला गेले। हे बघा एकदम याच्यापेक्षा स्मॅश नको। तर आता मी गॅस बंद करते। इथे मी थोडा काळा मसाला ठेवलेला तो घालते आणि कोथिंबीर। बघा किती छान दाटसर आपलं बिलकुल भरली वांगे असतात ना मसाले वांगे, तसाच दाटसर झालाय रस्सा। आणि चवीला पण तेवढीच भारी लागते। काहीही वाटण न बनवता अगदी 15 मिनिटात आपली मसाला वांगी तयार होतात। आता हे अजून झाकून असेच गॅस बंद करून 5 मिनिट ठेवून द्यायचे म्हणजे आपले सगळं व्यवस्थित मुरले जाते मसाला। हे बघा 5 मिनिट झालेत। आपण आता बघूया आपली। बघा किती छान सेट झाली आहे भाजी, पूर्ण व्यवस्थित तर्री वरती आली आहे। आणि रस्सा तर बघा छान दाटसर झालाय। कोणी म्हणणार नाही की हे वाटण न बनवता आपण अशा प्रकारे मसाले वांगे बनवली। ते अशा प्रकारे एकदा नक्की ट्राय करा। यात कुठलंच आपण वाटण केलं नाही असं वाटतच नाही आपण। हे बघा किती दाटसर रस्सा झालाय। वाटण न करता मसाला वांगी कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा। माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजूनपर्यंत तर सबस्क्राईब करा। अशीच एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।